पृथ्वी समोर तरले ते नामवाचे वसो ज्या रूपे सागरात्मजा समजले ते रूपधानी वसो ज्या पादे फणिकाल्या स्पर्शला तो पाद भारी वसो ज्या हस्ते श्री गोवर्धन उचलला तो हस्त माथा वसो तो हस्त माथा वसो श्री दत्तात्रेय महाराज की महानुभाव शितोरे आश्रम निपाणी छत्रपती संभाजीनगर वरून आलेला हा आश्रम तालुका वसमत जिल्हा हिंगोली गाव बोराळा या ठिकाणी गेल्या 22 तारखेपासून तर आज पावेतो आहे। आपण यामध्ये श्री दत्तात्रेय महाराजांच्या कथा व श्री दत्तात्रेय महाराज अवतार धारण करून काय करतात ना उद्धरण करतात आणि म्हणून उद्धरण प्रकरण बघितलं। आज या आपल्या सत्संगाचा सांगता समारोप आहे। काल आपण मिरवणूक खूप सुंदर काढली। माझंही मन अतिशय असं भारावून गेलं की सगळ्या स्त्रिया सर्व मुली मुलं युवा मित्रमंडळ अतिशय आनंद त्या श्री दत्तात्रेय महाराजांच्या पालखीच्या समोर घेत होते आणि म्हणून सर्व एकत्रित व्यवस्थित आले। असंच मित्रांनो करत जा। भावाशिवाय देव होत नाही मित्रांनो आणि म्हणून भावे हीन तो दैवहीन आहे आणि म्हणून भावाची क्रिया प्रयाण होत आहे। या ठिकाणावरून बाबाजीला खूप लांब जायचं आहे। अमळनेरकडे त्यांचा आश्रम आहे, धुळे जिल्हा। सुंदर असं वक्तृत्व ते करतात। भावे हीन तो दैवहीन आहे। कुर्तवीर्याचा कार्तवीर्यो तो विकट बाहो जन्मला। महिकावती राज्यामध्ये ज्याचं राज्य होतं असा सहस्त्र अर्जुन, त्याचं नाव कार्तवीर्य होता। तो कृतवीर्याचा मुलगा होता। पण कृतवीर्य जेव्हा त्याला मुलगा नव्हता आणि मुलगा नव्हता म्हणून त्याने यज्ञ केला होता की माझं यज्ञ हो, पण यज्ञ करत होता की मला मुलगा व्हावा म्हणून आपण करत असतो काही ना काहीतरी विडा म्हणा काही म्हणा तेव्हा होऊन जाऊ दे मला, असा प्रकार धरा। दंडक हो भाई। आणि वीर्याने यज्ञाचा आरंभ केला। सगळे तपस्वी मुनी ऋषी त्या ठिकाणी यज्ञाला बसलेले आहेत आणि अशा वेळेस काय झालं, त्याला जांभळी आलेली आहे। जांभळी कळते ना तुम्हाला? जांभळी म्हणजे आपण असं मोठ्याने तोंड करतो तो एक हे आहे। आणि ते जांभळे आल्यामुळे त्याने काय केलं, असा हात लावला। जे दोन्ही हात लावून घेतले, तो हात त्यांनी धुवायला पाहिजे होता पण त्यांनी तो हात धुतला नाही। तसाच तो हात भरल्याला जांभळीनं तो त्या यज्ञाच्या पूजाला तो बसलेला आहे, पूजा करत आहे। आणि मग त्यांनी ती यज्ञाची पूजा संपूर्ण केलेली आहे आणि सांगितल्याप्रमाणे ऋषी मुनींच्या आशीर्वादाने त्याला मुलगा झाला। परंतु मुलाच्या हाताला बोटच नाही आले। त्याचं नाव कार्तवीर्य होतं। आणि मग सांगितलं की तुम्हाला मुलगा तर होणार, झाला मुलगा, परंतु तुम्ही
हात भरल्याला थुकला नाही आणि म्हणून मुलगा झाला, चांगला झाला, हुशार झाला, पण हातात तलवार तो धरू शकणार नाही. कारण राज्यासाठी तुम्हाला मुलगा पाहिजे होता, मुलगा तर झाला पण तलवारही धरता यायला पाहिजे. आणि म्हणून असा हा असणारा कार्तवीर्य याचा जन्म झाला, तो वाढला, मोठा झाला. आणि मग आता पिताश्री कृतवीर्य त्या ठिकाणी ते आता वृद्धापकाळाला त्या ठिकाणी पावलेले आहेत. आणि मग ते कालगतीला गेले. कालगतीला गेल्यानंतर तो कार्तवीर्य म्हणतोय, मला हात नाहीयेत आणि मला हात नसल्यामुळं मी तलवार धरू शकत नाही. आणि मला मी जर तलवार धरू शकत नाही तर माझ्या राज्याचं संरक्षण मी कसं करू. आणि म्हणून प्रधानमंत्रीला राज्य अभिषेक केला. प्रधानमंत्रीला सांगितलं की तुम्ही राज्य सांभाळा, मला हात नाहीयेत आणि ज्या वेळेस मला हात येतील त्या वेळेस मी राजगादीवर बसेल. आणि म्हणून राजगादीवर बसण्यासाठी हात जोडण्यासाठी विद्या आहे. जशी तुमच्या नाही का प्लास्टिक सर्जरी केल्या जाते. जर समजा पाय तुटला तर त्याला प्लास्टिकचा पाय लावला जातो. जर डोळा जर नसेल तर त्याला दुसरा डोळा लावला जातो. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या कला आहेत आणि तेही कला तुम्ही बघत आहात. आणि म्हणून कार्तवीर्याने काय केलेलं आहे की आपल्याला हात जोडायचे म्हणजे बोट जोडायचे. पण जोडायचे कसे, तर मग कसे जोडायचे, बोटाला बोट आले पाहिजे. प्लास्टिकचे बोट जर लावले तर तलवार धरता येईल का? तलवार धरता येत नाही प्लास्टिकचे बोट लावले तर. आणि म्हणून त्यांनी विनंती केलेली आहे की मी काय करू. आणि त्याच्या गुरुने उपदेश दिलेला आहे की तू ऋषी मुनी तपस्वी जे तप करणारे आहेत त्यांच्याकडे मंत्र आहेत ना, ते मंत्राने तुला काय करणार आहेत, विद्या म्हणजे हात, त्या विद्येने तुला हात जोडल्या जात आहेत. आजकाल तंत्रज्ञानाचं युग आहे. तंत्राने तुम्हाला बोट जोडल्या जातात पण त्या बोटावर माशी बसली तर तुम्हाला कळणार नाही, ते बोट धरू शकणार नाही. आणि म्हणून आपल्याला काय करावं लागणार आहे, जे पहिलं आहे तेच आपल्याला शिकावं लागणार आहे, तपश्चर्या करावं लागणार आहे. आणि म्हणून तो तपश्चर्या करण्यासाठी एखाद्या मुनीकडे ऋषीकडे जात आहे की मला कोणीतरी एखादा ऋषी मुनी तपश्चरी भेटन आणि तो मला मंत्र देईल आणि मला हात देईल, मला बोट देईल. आणि म्हणून तो शोधण्यासाठी निघालेला आहे कार्तवीर्य. निघत या डोंगरावर त्या डोंगरावर, इथं तिथं, या आश्रमात त्या मठात त्या मठात या मठात, कुठेच त्याला असा एकही गुरु दिसला नाही, एकही संत दिसला नाही, एकही तपस्वी असा दिसला नाही की त्याला बोट आणून देईल, त्याच्या हातामध्ये बळ आणून देईल, असा एकही दिसला नाही. आणि म्हणून तो सह्याद्री पर्वतावर गेलेला आहे, ज्या ठिकाणी श्री दत्तात्रय महाराजांचं वास्तव्य आहे. निद्रेसाठी सर्वज्ञ श्री दत्तात्रय महाराज हे माहूरला जातात. आणि तो त्या ठिकाणी पोहोचला. पोहोचल्यानंतर त्या ठिकाणी त्यांनी अंगणामध्ये बघितलं, मठाच्या आश्रमाच्या. काय बघितलं माहितीये तुम्हाला? मठ त्याला म्हणतात, आश्रम त्याला म्हणतात की तिथं गेल्यानंतर माणसाचं मन प्रसन्न झालं पाहिजे. आणि म्हणून कार्तवीर्य त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर बघितलं की अरे इथं तर जे शत्रू आहेत ते एकत्रित आलेले आहेत. आणि मग या ठिकाणी जे गुरु आहेत, जे ऋषी आहेत, मुनी आहेत, ते कसे असतील, किती चांगले असतील. कारण शत्रुत्व ज्यांचं आहे ते एकत्र नांदत आहेत, खेळत आहेत. पण शत्रुत्व कोणाचं आहे? मांजरीचं आणि उंदराचं शत्रुत्व आहे. जर मांजर अशी बसते मित्रांनो, डोळे झाकून बसते, उंदराला वाटतं तिने डोळे झाकलेले, पण ती अशी झडप घालते ना. नसेल ना कधी तुमच्या घरात बसेल असेल ना, वर बसेल असते आणि उंदीर जर कुठून जर घुसत असेल ना तर तिथून उडी मारते, काटकान दिसे त्या उंदरावरच मारते, उंदराचा काटाच काढते आणि उंदूर घेऊन कधीशी बाहेर जाते तुम्हाला कळतही नाही. 2-4 भांडे खाली पडतात, मग तुम्हाला कळतं काय झालं काय झालं. म्हणे मांजर कसं काय होते, मांजर इथं बसलेली होती, उंदरावर झडप घातली. उंदीर कुठे म्हणे नेला. उंदराची आणि मांजराची इतकं वैरत्व तुम्ही शेतात कधी गेले ना तर बघा, अशी मांजर टकलावून बघत असते, झडप घालत असते. आणि श्री दत्तात्रय महाराजांच्या आश्रमामध्ये मांजर आणि उंदीर एकत्र खेळत होते. त्या मठाचं वैभव ते वाढवत होते. त्या मठामध्ये झाडं होते, फुलं होते, हार होते, सगळं काही होतं. पण त्या ठिकाणी मांजर आणि उंदीर त्या ठिकाणी खेळत होते. हा कार्तवीर्य त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर बघितलं ज्या ठिकाणी वैरत्व आहे त्या ठिकाणी एक करणारा हा मठ आहे, हा आश्रम आहे. आणि म्हणून या आश्रमातले जे बाबा असतील, जे कोणी गुरु असतील, जे ऋषी असतील, मुनी असतील, ते आपल्याला नक्की हात देतील. त्या आश्रमात गेला आणि त्या ठिकाणी श्री दत्तात्रय महाराज होते. देवेश्वरीला त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर श्री दत्तात्रय महाराजांचं दर्शन झालं आणि दर्शन झाल्यावर विनंती केली, महाराज मी आपली सेवा करणार आहे.
सेवा केल्याशिवाय मेवा भेटत नाही मित्रांनो. आणि म्हणून सेवा केली लगेच आला की मागितलं नाही, आपण लगेच हातामध्ये विडा घेऊन येतो, महाराज मग काम होऊन जाऊ दे, एक विडा वाहून देईन आणि विडा वाहताना नारळ घेताना तो कुठं कुठं जातो मी तुम्हाला सांगितलं, वर जातो मग तो खाली पडतो म्हणे वाचवा. पाण्यात पडला म्हणून वाचला, नाही तर काही शिल्लक राहिलं नसतं. अशा प्रकारे त्या ठिकाणी तो सेवा करत आहे. सेवा करताना इतक्या उत्कृष्ट प्रमाणे तो सेवा करतो, कर्तवीर्य इतकी सेवा करतो, इतकी सेवा करतो की श्री दत्तात्रय महाराजांना प्रसन्न करतो, इतकी सेवा करतो, अंगलक सेवा करतो. असे अंगलक सेवा करत असताना तो काय करतो, एक दिवशी धुपाटणं सापडत नव्हतं. आपण देवाला ज्या वेळेस आपलं हे दाखवत असतो ना, ऊद दाखवत असतो ना धुपामध्ये, मग तो ऊद टाकायचा आहे पण धुपाटणं सापडत नाही. आणि धुपाटणं सापडत नाही तर त्यांनी काय केलं, म्हणजे धुपाटणं सापडत नाही, आपल्याला तर बोटच नाहीये आणि आपल्याला फक्त तळ हात आहे. पण तळ हातावर जर आपण इंगळ घेतला, आहार घेतला, त्या हातावर त्यांनी चुलीतला आहार घेतला, आहार घेतल्यानंतर त्या ऊद टाकल्यावर ठरका दिवशी धुपण निघालं. आणि श्री दत्तात्रय महाराजांचे केश कापला, तो धूप देत होता. धूप देत असताना करपटाने आली आणि श्री दत्तात्रय महाराजांनी मागे वळून बघितलं, अरे वास कसला होतो, बघितलं शस्त्र अर्जुनाकडे, कर्तव्याकडे, अरे काय करतोस, तुझ्या हातावर तू इंगळ घेतलास, धूप दाखवते माझ्या केसांना, माझ्या केस कळापाला, अरे सांडी सांडी प्रसन्न झालो माग, प्रसन्न झालो मी तुझ्या माग, मला तुला काय पाहिजे. महाराज तुम्हाला माहिती आहे मला काय पाहिजे, मला हात नाही येत, मला हात दिले पण बोट नाही येत. सहस्त्र भुजा होती, सहस्त्र हाताचं बळ तुला 2 हातात मिळेल. अरे माग, प्रसन्न झालो, अजून माग, आयुष्य पाहिजे, चिरंजीव भावा, चिरंजीव तो अजूनही आहे, चिरंजीव आहे. महाराज श्री दत्तात्रय महाराज माग प्रसन्न झालो, 3 वेळेस श्री दत्तात्रय महाराज म्हणतात तुझ्यावर प्रसन्न झालो, मागून घे, तुला जे पाहिजे ते माग. महाराज हात दिले, एवढं मोठं बळ दिलं, त्या हाताला आवरण इतकं राज्य पाहिजे. सम्राट चक्रवर्ती भावा वर देऊन टाकला, सम्राट चक्रवर्ती झाला. सहस्त्र अर्जुन नाव तुझं होईल, गत भविष्य वर्तमान तू लोकांच्या मनात ठरवशील. पण एक ध्यानात ठेव, कधी काय ध्यानात ठेवायचं महाराज, मी तुमच्या आज्ञेचं पालन करेन. गाईला मारायचं नाही, गो हत्या करायची नाही, स्त्रीला म्हणजे बाईला मारायचं नाही, बाईला डवचायचं नाही, ब्राह्मण म्हणजे संत महंत अधिकरण यांची कधी निंदा करायची नाही, यांना कधी मारायचं नाही. विजयी हो सिंधू. ठीक आहे महाराज, तुम्ही म्हणता तसंच मागेल. आणि मग तो असा वर त्याने प्राप्त केला आणि बोट आलेले आहेत हाताला, तलवार धरू शकतो तो, इतकी तलवार चालू शकतो तो की हातामध्ये इतकं बळ आलेलं आहे, 1000 हाताचं बळ आलेलं आहे. जर तलवार चालवली तर हजारो लोकांचा तो नाश करू शकतो. असा सहस्त्र अर्जुन, सहस्त्र भुजाचा अर्जुन, त्या ठिकाणी सहस्त्र अर्जुन असं नाव पडलं. महिकावती राज्यामध्ये गेला, तिकडे राज्य त्या ठिकाणी परत आलेलं आहे, त्याचं स्वागत करत आहे. आणि कोणता एक अवसर बघितला आणि राज्याभिषेक केला. प्रधानाचं राज्य सहस्त्रार्जुनाला देऊन टाकलं. सहस्त्रार्जुन राज्य करत होता, खूप चांगल्या प्रकारे करत होता. पण राजा लोकांना फिरायला जायची खूप सवय. विहाळीला जातात, शिकार करायला जातात. आणि शिकार कशाची करतात माहिती, राजे लोक हरणाची करतात, जे कधीच सापडत नाही, जो कोमळ आहे, मधुर आहे, सुगंधित आहे, त्या हरणाचे शिकार करण्यासाठी हा राजा निघाला. राजा निघाल्यानंतर तो हरणाचे शिकार करतोय, हरण सापडणं म्हणून पळत आहे. आणि एका भोरामाट्या जंगलामध्ये गेला. आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर राजा एकीकडे, सैन्य एकीकडे, असं सगळं झालेलं आहे. आणि मग राजाला तहान लागली, पळून सेनापतीला सांगितलं मला तहान लागली, या जंगलामध्ये कुठे पाणी असेल तर बघून या. हो महाराज, आत्ता बघून येतो. आता जंगलामध्ये कशाचं पाणी, पण जंगलामध्ये जे राहतात ना तपस्वी ऋषी मुनी, त्यांनी त्यांच्या पाण्याची सुद्धा व्यवस्था केलेली असते. आणि शिवाजी राजा आहेत ना, त्यांनी सुद्धा त्यांच्या पाण्याची व्यवस्था जंगलावर केली होती, गडावर केली होती, तिथं हौद केलेले आहेत. अशा प्रकारे त्या ठिकाणी हे आत्ताचे तुम्ही करत आहात, पण त्या काळाचे मंत्रांनी करत होते. तुम्हाला वाटतं का तुम्ही विकसित झालात? काय विकसित झालात तुम्ही? अरे मोबाईलला चार्जिंग नसले तुमचा मोबाईल चालत नाही. पूर्वी
पूर्वीच्या लोकांना चार्जिंग करायची गरज नव्हती. मंत्र वाढला, पाणी टाकलं, भस्म भस्म होऊन जायचा पुढचा. काय विकसित झाले नाही तुम्ही, त्यांच्याकडनं शिकलेत तुम्ही. आणि म्हणून चंद्रावर गेले म्हणून खूप मोठे समजू नका. जाणं मग सूर्यावर, मग कळण तुला कशी भाप आहे. नाही म्हणून त्याची लय भाप लागते. कशाला म्हणतो आम्ही चंद्रावर गेलो, देव नाहीये, मीच देव आहे. तो नवरदेव झाला पण तेव्हापासून आहे ना, तो देवाचा देव झालास. म्हणून ध्यानात घ्या मित्रांनो, अभिमान कधी येऊ देऊ नका. गर्व अभिमान आपल्याला कधी चढला नाही पाहिजे. आणि मग त्या ठिकाणी तहान लागलेली आहे, जंगलामध्ये आहे. सहस्त्रार्जुन त्या ठिकाणी पोहोचलेला आहे. आणि मग एक सेनापती पोहोचतोय, बघत आहे, गुफा बघत आहे, मठ बघत आहे, मंदिर बघत आहे, सगळ्या ठिकाणी फिरला पण कुठंच काही सापडना. पण तपस्वी लोक जंगलामध्ये एका गुफेमध्ये तपश्चर्या करत होते. रेणुका माहूरला गेले तुम्ही कधी? रेणुकाचं त्या ठिकाणी मंदिर आहे. जमदग्नी हे दोघं जण एका गुफेमध्ये तपश्चर्या करत होते. तपश्चर्याचा वेळ संपल्यानंतर सारीपाट खेळत होते. चंफुल्या, तुमच्या चंफुल्या म्हणतात त्याला. चिचुकेचे 2 भाग करतात आणि काळे पडले की 8 आणि पांढरे पडले की 4 असतात ना. ते गारी गारीवर आम्ही खेळत होतो. मग त्या ठिकाणी हे खेळत होते. खेळत असताना हा सेनापती तिथे पोहोचला आणि सांगितलं, मुनिवर सांगा काय पाहिजे तुम्हाला, काय सेवा करावी आम्ही तुमची. म्हणे काही नाही, आमचा सहस्त्रार्जुन राजा आहे, तो सम्राट चक्रवर्ती आहे, त्याला तहान लागली, पाणी पाहिजे होतं. ठीक आहे, काय हरकत नाही, आम्ही पाणी देऊ तुम्हाला. रेणुकाने एक काडी अशी हातात धरली, कानात घातली, कानातून मळ काढला, कानातून मळ काढा एक बुडगं तयार केलं आणि त्याच्यामध्ये थोडस पाणी टाकलं 1 थेंबर आणि सांगितलं तुमच्या राजाला पाजा. कानातला मळ काढून आमच्या राजाला पाजायला सांगता काय तुम्ही? चेष्टा करू नका आमच्या राजाचे. तुम्ही ज्या ठिकाणी राहतात ना, ती जागा सुद्धा आमच्या राजाची. तुम्हाला काय वाटतं? असं तुम्ही घेऊन तर जा, नाही पुरलं तर परत या. रेणुका म्हणते कोणाला? तो म्हणे हो हो खरंच आहे, तपस्वी लोक हे मंत्राने काही देऊ शकतात. आणि म्हणून त्या सेनापतीनं विचार केला की या गुडघ्यामध्ये काहीतरी सामर्थ्य नक्कीच या मातेनं पेरला असेल. आणि म्हणून त्या ठिकाणी तो निघाल्यानंतर राजाकडे जात आहे. पण राजाकडे जात असताना तो खालीवर बघत आहे, जंगलाचा रस्ता आहे. आणि मग जंगलाचा रस्ता त्या ठिकाणी त्याला आवरत नाही, लवकर कटत नाही. आणि म्हणून त्यांनी खाली बघितलं, एक मुळी अटकली की तो अटकला, पाय घसरल्यानंतर तो पडला. पडल्यावरती गुडघं आहे ना मळाचं ते पडल्यानंतर सरोवर तयार झालं. पाणीच पाणी, प्या पाणी. तुमच्या राजाला तहान लागली होती ना, तुमचं सगळं राज्य पाणी पैकी इतकं पाणी तयार झालं. अरे बापरे, म्हणजे काय चमत्कारी आहेत हे ऋषी, तपस्वी आहेत हे ऋषी. पाणी एकाला मागितलं पण व्यवस्था सगळ्याची झाली, घोड्याची झाली, हत्तीची झाली, राजाची झाली, सेनापती सगळ्यांची झाली. तहान लागली होती, पाणी पाजल्यावर आपली तहान जायला पाहिजे होती ना, पण तहान जात नाही मित्रांनो. विनाशक आले, विपरीत बुद्धी. राजाला आता भूक लागली. राजा असला पण काय झालं, त्याला खायला लागत नाही का? राजाला भूक लागली आणि मग राजा काय म्हणतो, मला भूक लागलेली म्हणजे आता जाऊन त्या ऋषीकडनं, त्या तपस्वीकडनं भोजन मागून आणतो. म्हणे ठीक आहे जा. गेल्यानंतर एक वीरा जमदग्नी त्या ठिकाणी बसलेले आहेत. आणि मग त्या ठिकाणी ते पोहोचतात. पोहोचल्यानंतर विनंती केली, माते आमच्या राजाला भूक लागलेली आहे. ठीक आहे, या झोपडीत येऊन बसा. ही आमची झोपडी आहे आणि या झोपडीमध्ये तुमचं सगळं सैन्य बसवा. तुमच्या सगळ्यांची व्यवस्था बसण्याची आम्ही करणार आहोत. आमचा मठ असला मग काय झालं, पण तो खूप मोठा आहे. आश्रम मठ तुम्ही जात असाल कधी, तिथे गेले की सगळे लोक, सगळे बाबा लोक तुमची व्यवस्था करतात. यांची व्यवस्था केली, भूक लागलेली आहे, काही हरकत नाही, भाकर तुला सगळं मिळेल त्या ठिकाणी. आणि मग त्या ठिकाणी बसले, सिंहासन रचलेलं आहे, ज्याला जसं आसन पाहिजे त्या ठिकाणी त्याला रचलं गेलेलं आहे. ज्यांना जे पाठ पाहिजे, ते ताट पाहिजे, जो हार पाहिजे ते सुद्धा त्या ठिकाणी आलेलं आहे. आणि जमदग्नीला इंद्राने कामधेनू दिली होती. कामधेनू कळत नाही तुम्हाला? फोटो पाहिला कधी, बघितला का तुम्ही कधी तुमच्या घरामध्ये असेल? कामधेनू म्हणजे काम, जे पाहिजे ते कामना केले की देती, ती कामधेनू गाय आहे की नाही? आणि म्हणून त्या कामधेनू इंद्राने कोणाला दिली होती? जमदग्नीला दिलेली होती. आणि मग जमदग्नीला विनंती केली,
कामधेनूला म्हणे राजा आपल्याकडे जेवायला आले, बसवा त्यांना. जो पदार्थ त्यांच्या मनात असेल तो पदार्थ निष्पन्न करून दे. जसे बसलेत ना, जशी कामना आहे ना, जसा वासनेचा पदार्थ त्यांना खावा वाटतो ना, तशाच प्रकारचे त्या गाईच्या पोटातनं ताट निघायला लागले, असे जाय लागले. काय सगळ्यांपुढे ताट गेलेले आहेत, राजा पुढे गेलेला आहे. आणि ते पंच पक्वान बघून ते शोभून गेले. हे तर आश्रमाचं वैभव आहे. आश्रमात असे पदार्थ, मठात असे पदार्थ. म्हणून तुम्ही कधी गेला असताना आश्रमामध्ये, मठामध्ये, तिथलं वैभव बघा मित्रांनो कसं आहे. सगळं काही व्यवस्थित असतं. त्या ठिकाणी जेवण केलेलं आहे आणि हात धुतलेला आहे. आणि मग एका चमच्याने सांगितलं, सासोला म्हणजे जवळचा, त्याला सासोला म्हणजे चमचा म्हणतात. तो कशातही घालतो. याच एक चमचा काढून घेतो, त्याचा एक चमचा काढून घेतो, याचा एक चमचा काढून घेतो. आणि आपलं जर कुठंच जमत नसेल तर त्याच्या कानात एक चमचा घालतो आणि मग त्याचं याचं सगळ्याच खाऊन घेतो. असे काही चमचे असतात, तुम्हाला सांगतो. काम बिघाडे. या चमच्याने काय केलं, याचं डोकं फिरवलं. कोणाचं? सहस्त्रार्जुनाचं. म्हणजे राजे म्हणजे काय, अशी गाय आपल्या राजवाड्यात पाहिजे. या संतांना काय गरज आहे अशा गायीची? यांनी तप करावं, साधना करावी आणि गुफेमध्ये बसावं. त्यांना सांगा ही गाय आम्हाला भेट द्या. अरे राजा आहेस ना तो. राजाने संतांना, ऋषींना, मुनींना, तपस्वींना दान द्यायचं का दान मागायचं? अरे आशीर्वाद माग त्यांना, दान काय मागतोस? तू राजा आहे ना, तर राजाने हात करावा असा पुढे. अरे संताचा हात पुढे असतो, राजाचा नसतो. अरे संताला द्यायचं ना, तर संताला मागितलं, पाणी दिलं तुला, जेवण दिलं तुला, आता गाय बी मागायला लागलास. जमदग्नीकडे गेला, म्हणे चला राजे त्याच्याकडनं गाय मागून घ्या. अशी गाय आपल्या राजवाड्यात पाहिजे ना, असे पदार्थ आपल्या राजवाड्यात पाहिजे. या संत मुनींना काय गरज आहे? कानामध्ये त्या ठिकाणी काढी टाकली आणि सहस्त्रार्जुनाची काडी पेटली. आणि मग तो गेला जमदग्नीकडे म्हणत आहे, काय म्हणत आहे? ब्राह्मण देवता म्हणे काय, मी तुम्हाला एक मागणार आहे. म्हणे काय मागता? माझ्याजवळ काय आहे? मी जंगलात राहतो आणि त्या ठिकाणी मी तुम्हाला काय देणार? तुम्ही राजे, सम्राट, चक्रवर्ती, मी देणार नाही. माझ्याजवळ काही नाहीच आहे. म्हणे होत म्हणा, मी वृथाची हो ना म्हणे, मी रिकामा हो कशाला म्हणू, माझ्याकडे काय आहे द्यायला? मला लोक गहू देतात, ज्वारी देतात, दाणे देतात, तूर देतात, डाळ देतात, लोक देतात. माझ्याकडे काय, मी तुम्हाला काय देऊ? तुम्ही सम्राट, चक्रवर्ती आहात, मी तुम्हाला मागायला पाहिजे, तुम्ही मला मागता. म्हणजे तुम्ही होत म्हणा. हो म्हणणार नाही. चमच्याने सांगितलं ही गाय आम्हाला पाहिजे. काय हरकत नाही, माझी असती ना तर मी तुमच्या दरोज्यात आणून बांधली असती. काय पण मला आहे ना ती गाय आनंद म्हणून इंद्राने दिलेली आहे. आनंद गाय देतो की नाही तुम्ही? आनंद तुमच्या लेकीला आनंद गाय दिलेली इतकीच असता का? आणि ते खाटकाला इकले होता. आता तुम्हाला सांगतो गोरक्षक येतात असं धरतात ना. हा सावध राहा, जर गायला कधी खाटकाला ऐकता ना, तुम्हाला सांगतो तुमचं खाटीकपणा होऊन जाईल. बिलकुल असं करायचं नाही. आणि मग त्या ठिकाणी त्या गायला मागितलं, ते म्हणे गाय माझी नाही, इंद्राची आहे, तुमच्या दरोज्यात आहे, तुम्ही द्या. म्हणे आम्ही अशी देऊ शकत नाही, आम्हाला आनंद आलेली गाय आहे. आणि दुसऱ्याने दान दिलेलं आपण दान दुसऱ्याला देऊ नये. म्हणे मग आम्ही घेऊन जाणार. असं आमच्या दरोज्यातून घेऊन जाणार? आमचंच खाल्लं ना, आमच्या उलटायला लागले, आमचंच पाणी पिलं ना, आता तहान गेली आणि आता आशा लागली आमच्या पाण्याची, आमच्या जेवणाची, आमच्या गाईची. आमच्या इथं तुम्ही आश्रमात, मठात यासाठी आलात काय? आमचे पदार्थ चोरून नेण्यासाठी, हिसकावून नेण्यासाठी? तुम्हाला एवढी खाऊशी तर संन्यास का देत नाही तुम्ही? अरे याला काय विचारता? गाय धरा आणि चला. ठीक आहे, तुमच्याकडनं गायला धक्का लावणं होत असेल आणि तिच्यावर जर बिल्ड फोडणं होत असेल ना, घेऊन जा.
ह्या गाईला घेऊन जा तुम्ही राजा आहेत ना, जा घेऊन. सहस्त्रार्जुनाने सांगितलं पकडा गाईला, धरा. पकडायला गेले, सगळे सैन्य एकत्रित झालेलं आहे, सगळे सैन्य एकत्रित झाले, तलवारी हातात आहेत. सोडायचा प्रयत्न केला, गाय ती त्या ठिकाणी नाचलेली आहे. नाचल्यानंतर ती गाय फुगली, केस दंडावड केले, घुरलेले केस मोठाले झालेले आणि ती हगिली मुतीली. त्यापासून एक वेगळ्या प्रकारचं सैन्य निर्माण झालंय, स्वर्गाचं सैन्य त्या ठिकाणी निर्माण झालंय. आणि मग त्या गायीपासून, नखापासून, खुरापासून युद्ध निर्माण झाले. युद्ध निर्माण झाल्यानंतर ते सहस्त्रार्जुनाच्या सैन्यासोबत लढायला लागले. तलवारी सोबत, घोडवाला घोड्यावाल्या सोबत, उंटवाला उंटवाल्या सोबत एकमेकांमध्ये झुंजायला लागले. सगळा सडा झालेला आहे, रक्तभंबार झाले सगळे. सहस्त्रार्जुनाचं सगळं सैन्य वधून टाकलं, मारून टाकलं आणि फक्त सहस्त्रार्जुन उरला, एकलाच राहिला. एका गायीमुळं एवढं झालं, म्हणून तर एका बाईमुळं एवढं महाभारत घडलं. नुसत्या केसामुळं. केसा तुम्हाला सांगतो महाभारत होऊन जाईल काय. आणि म्हणून नीट राहायचं, नीट वागायचं, संस्काराने जगायचं. उगाच दुसऱ्याकडे केसाकडे बघून आपलं आयुष्य घालू नका मित्रांनो. खड्ड्यात पुरतील लोक, मारतील लोक. आणि म्हणून अशा प्रकारे त्या ठिकाणी युद्ध झालेलं आहे. युद्ध झाल्यानंतर काय झालेलं आहे, तो सहस्त्रार्जुन इतका रागवला, माझं सगळं युद्ध, माझं सगळं सैन्य या ब्राह्मणामुळे मेलं. याने जर गाय दिली असती तर काहीच होत नव्हतं. तलवार कमराला बांधलेली असते राजाच्या, आणि राजाने तलवारीकडे हात दिला. या जमदग्नीमुळे सगळं झालं. तलवार कचकंदीशी उपसली, जमदग्नीवर धावून गेला. रेणुकाने बघितलं, अहो आम्ही तुम्हाला जेवायला दिलं, पाणी दिलं, तुमची सेवा केली, माझ्या पतीला मारू नका. आमची गाय नाहीये, ती नाही तर आम्ही तुम्हाला दिली असते. माझ्या पतीला काय केलं, तुमचं काय नुकसान केलं, तुम्ही राजा आहात, माझ्या पतीला मारू नका. सरकंदीशी शिर उडवलं, खटकंदीशी शिर तुकडे झाले. आणि दुसरा घाव मारायचा की रेणुका त्याच्या अंगावर पडली, आपल्या पतीच्या अंगावर पडली. पडल्यानंतर तिला एक घाव मारला. परशुराम रेणुकाचा मुलगा आहे. तुम्हाला काय वाटलं, तिचा कोणीच नाही. महादेवापाशी कैलास वैकुंठामध्ये शास्त्राचा अभ्यास करणारा परशुराम होता. तिथं त्या ठिकाणी आईला तलवार मारली की आवाज गेला, परशुरामा अपत्य पडले रे, सहस्त्रार्जुनाने मारले रे, काही गलती नाही आमची. जेवायला दिलं, पाणी दिलं, मान सन्मान दिला. शेवटी गाय घेऊन जायची तर गायीपासून स्वर्गातलं युद्ध करणारे सैन्य आलं आणि त्याच्या युद्धाला मारलं, सैन्याला मारलं. मग आणि म्हणून ते सांगत आहे. अशा वेळेस परशुराम ज्या ठिकाणी अभ्यास करत होता, महादेवाने सांगितलं, परशुरामा तुमच्या आईवरला आपत्ती पडलेली आहे, भूतलावर जा. परशुरामाने हातातलं शास्त्र बाजूला ठेवलं, शस्त्र हातात घेतलं, कुऱ्हाड हातात घेतले, भूतलावर आला. माझ्या आईला कोणी मारलं, जमदग्नी माझ्या पिताश्रीला कोणी मारलं. धुंडाळत येत आहे, बघितलं जाऊन, ज्या ठिकाणी युद्ध झालं त्या ठिकाणी बघत होता, शिव उचलून बघत होता, आई कुठेच गतो. सगळे मुर्दे पडलेले होते, पण हा बघत होता उचलू. दिसत नव्हते याची आई, याचे पिताश्री कुठे असतील. एक वाऱ्याची झुळूक आली आणि त्या दिशेनं थोडासा आवाज आला, परशुरामा विसरलास का रे, तू खूप मोठा झालास, आईवडिलांना विसरून गेलास, कुठं शिकायला गेलास रे, आम्हाला विसरलास. येणार आहे, आपत्ती पडली माझ्यावर. त्या दिशेनं आवाज परशुरामाच्या कानात आला. परशुराम धावत त्या दिशेनं पळाला. नंतर आईला बघितलं, अरे आईला बिलगला, आई हे कोणी केलं काय, कोणी मारलं तुला. अरे पिताश्री, बघितलं जमदग्नीला, पिताश्रीचं शिर उडालेलं आहे. रेणुका अजून जिवंत आहे.
तिनं सांगितलं सहस्त्रार्जुनाने मारलं रे. आई आता जाऊन त्या सहस्त्रार्जुनाचा वध करून येतो. 21 वेळेस ही पृथ्वी निशक्ती करून टाकन. तेव्हा स्वतःला परशुराम म्हणा नाही, हे वचन देतो मी तुला. हो बेटा, मला माहिती तू करणार आहेस, पण जाऊ दे, आमच्यावाला देह कोरी भूमिकेवर ठेवून दे, एवढंच सांगितलं. आणि श्री दत्तात्रय महाराज आमच्या अंतिम विधीला त्यांचं दर्शन होऊ दे, त्यांच्या हाताने आमच्या अंतिम विधी कर. ठीक आहे आई, तुझी मनोकामना मी पूर्ण करेल. देह सोडून दिला. त्यांनी कावड घेतली आणि कावडेमध्ये मेलेले आई वडील घेतले. श्रावण बाळाने जिवंत आई वडील सांभाळले, परशुरामाने मेलेले सांभाळले. कोण सांगितलं आईना या कावडीला कोण फोडतील? तेच श्री दत्तात्रय महाराज असतील. आणि मग निघाला तो. निघाल्यानंतर श्री दत्तात्रय महाराजांचं दर्शन त्याला होतं. कावडीला कोण फुटतात आणि त्यांनी बघितलं, आईनं कोण सांगितलेले. आणि मग पोहोचला श्री दत्तात्रय महाराज श्रीचरण धरले. महाराज म्हणे हट 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 हट, मी नाही नाही म्हणे महाराज, आईनं मला कोण सांगितले माझ्या कावडीला कोण फुटले? तुम्ही श्री दत्तात्रय महाराज आहात. माझ्या आईचा अंतिम विधी करायचा आहे, कोरे भूमिकेत करायचा आहे, आपण ते करायचं आहे दादा. आणि त्या ठिकाणी परशुरामाला दर्शन झालं. कोरी भूमिकेला त्या ठिकाणी अंतिम संस्कार केला. श्री दत्तात्रय महाराज सोबत आहेत. आणि मग श्री दत्तात्रय महाराजांनी सांगितलं, परशुरामा तीर्थ आणावं लागतील, 8 तीर्थ. महाराज आपल्या श्रीचरणी सर्व तीर्थ आहेत ना महाराज. आता कुठे कुठे जाणार मी 8 दिशाला? कधी आलो मी सापडून आणि कधी करू माझ्या आई वडिलांचा अंतिम संस्कार? किती दिवस झाले मी या कावडीमध्ये घेऊन फिरत आहे. महाराज आपल्या श्रीचरणाजवळ सर्व तीर्थ आहेत का? ठीक आहे. परशुरामा बाण काढ, मार या ठिकाणी बाण. बाण मारला तसंच एक पाण्याचा धार वर आलेली आहे, एक पाण्याचा गोडा वर आलेला आहे. आणि मग ते सर्व तीर्थ झालेला आहे. तुम्ही गेले कधी माहूरला? माहूरला गेले तर नक्की जा. सर्व तीर्थ नावाचं एक तीर्थ आहे. या तीर्थावर गेल्यावर अनेक तीर्थावर जायची गरज नाही मित्रांनो, हे सर्व तीर्थ आहे. असं या सर्व तीर्थाचे हे माहूरचे विशेष आहे. पाहिले तुम्ही श्री दत्तात्रय महाराजांचे, त्याला आम्ही वंदन करतो, त्याला आम्ही तिथून आणलेलं आहे. त्या ठिकाणी देव उभा राहिलेला आहे, त्या ठिकाणचे हे पाषाण आहेत, त्याला वंदन करत असतो. आणि मग याला वंदन केल्यावर आमचा देव वंदन स्वीकार करतो. आणि मग त्या ठिकाणी अंतिम संस्कार केला. आणि त्या अंतिम संस्कार केल्यावर एक दगड ठेवत असतात बघा. हे केल्यानंतर दगड ठेवला, एक मूळपिटिकावर तो दगड ठेवला आणि त्या ठिकाणी सुरार्चन केलं. आणि काय म्हटलं? भोगाते पाव. श्री दत्तात्रय महाराजांनी वर दिला म्हणून एकविरा रेणुकाचं मंदिर भोगाला पावत आहे. म्हणजे भोगाला म्हणजे सगळे लोक तिथे जात आहेत. कशामुळं? श्री दत्तात्रय महाराजांनी वर दिलेला आहे की भोगाते पाव. आणि म्हणून माहूरला या मार्गशीर्ष महिन्यामध्ये किती गर्दी असते तुम्हालाच माहिती आहे, है ना? असं श्री दत्तात्रय महाराजांनी वर दिलेलं आहे. ते श्री दत्तात्रय महाराज सर्व तीर्थ, त्या श्री दत्तात्रय महाराजांचा अवतार दिन आपण बोराळा वासियांनी साजरा केला मित्रांनो, खूप चांगला केला. श्री दत्तात्रय महाराजांची मिरवणूक तुम्ही अशी आगळी वेगळी काढली मित्रांनो. श्री दत्तात्रय महाराज नक्की तुम्हाला वरदान देतील, तुमची मनोकामना पूर्ण करतील. असं त्या परमेश्वराला विनंती करतो, प्रार्थना करतो. मी लांबलेले शब्द मी आखडते घेतो आणि म्हणून त्या देवाला विनंती करतो की तुम्हाला सुसंगती सदा घडो.
सुजन वाक्य कानी पडो, कलंक मतीचा झडो, विषय सर्वथा नावडो, सतंग्री कमळी दडो, मुरडिता हाताने अडो, वियोग घडता रडो, मन भवत चरित्री जळो, मन भवत चरित्री जळो. श्री दत्तात्रेय महाराज की. मित्रांनो, तुम्हालाही सोडून जावं वाटत नाही, पण पुढेही काही भक्त वाट बघत आहेत. जावं वाटतं, जावं लागणार मला.